लोकांची तो ओपन होती सिटीमध्ये, मग तिकडे जाणार आहे, ते तुम्हाला दाखवतो मी. पण आत्ता तुम्ही बघत राहा व्लॉग मस्त, कारण चाललोय आम्ही मिसळ खायला. आणि सध्या मी कमेंट्स वाचतो ना, अशा खूप इंटरेस्टिंग कमेंट येतात. आणि अजून एक इंटरेस्टिंग कमेंट आली होती भारीवाली. मी ती वाचून म्हणलं अरे बापरे, असं पण आहे का. ती कमेंट काय होती माहिती का? नाही, हा कमेंट क्या थी, एक मिनिट होती की तू बोलतो अरेंज मॅरेज आहे तुमचं, पण नेहा आणि आदित्यचं लव्ह मॅरेज झालंय हे मला 100% माहिती आहे. ते त्याच्याकडे आणि माझं अरे यार झोपेतलं उठलं की असं होतं यार काय. नेहा आणि आदित्यचं लव्ह मॅरेज झालेलं आहे याचे माझ्याकडे प्रूफ्स आहेत, अशी कमेंट आहेत. त्यावेळेला मला ते प्रूफ बघायचे भावा, मला प्रूफ दाखव. अरे बापरे, ठीक आहे जाऊ दे, ह्या गोष्टीवर बोलू आपण. तुम्ही बघत राहा व्लॉग. आता आम्ही जातो जरा मस्त मिसळ वगैरे खातो, काही जेवलो नाही, आता जेवणाचा टाइम झालाय. आम्ही बरोबर 2:30 पर्यंत पोहोचलोय नाशिकमध्ये. सकाळी निघालेलो आम्ही 10 वाजता ऑलमोस्ट निघालो. नेहाने तिचे पाव खाल्लेच नाही. तुला एवढे पाव आवडतात का? नाही खाल्ले तू. बिचारा रूम मस्त आहे पण लाईटच नाही तिथं. इथं वरती लाईटच नाहीत, कुठं लावणार काय लाईट, काही समजत नाही मला. नेहा इथं लाईट्सच नाहीत रे. हा ना, काय विषय हा. हे बघा इथे लाईटच नाहीत. एवढीच लाईट आहे का? अंधारच राहायचं का असं? तर इथे राव. नेक्स्ट डे बघताय तुम्ही, डायरेक्ट नेक्स्ट डे. मी म्हणलो ना नेहाला कुठे घेऊन जायचं म्हणजे जाम अवघड असतं, कारण मग ती भांडत बसते माझ्याशी, डेंजरवालं. आता पण तिचं भांडलेलं तोंड आहे बघा तुम्ही, नीट बघून घ्या हे तोंड. तर काय विषय नाही, चालतं. म्हणून मग मी आता आहे जबाबदारी तुझी. नको मला असली जबाबदारी, नको. ठीक आहे. काहीच करू शकत नाही, ठीक आहे. तर विषय असा होता, कालचा जो आपला टॉपिक होता तो मस्त होता. कालचा जो टॉपिक होता की प्रूफ लव्ह मॅरेज वाले वगैरे. लोकांना काय वाटतं की आता आपलं असं ब्लॉग मध्ये वगैरे बॉन्डिंग वगैरे बघून बऱ्याच लोकांना असं वाटतं की आपलं लव्ह मॅरेजच आहे आणि आपण उगाच अरेंज मॅरेज बोलतोय वगैरे असं वगैरे वाटतं. आणि त्यात ती एक कमेंट आली ज्याला 15 का 16 लाईक आलते की आदित्य आणि नेहाचं 100% लव्ह मॅरेजच आहे आणि माझ्याकडे त्याचे प्रूफ आहेत. तर मला एवढी इंटरेस्टिंग वाटली की बाबा एक हा हवेत तुक्का मारतोय की काय बाबा, ह्याच्याकडे काय विषय. तर मी तुम्हाला क्लिअरली सांगतो की असा काही विषय नाहीये, लव्ह मॅरेज वगैरे काय नाही. आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज आहे. आपण स्टोरी सांगितली होती का अशी स्टार्ट टू एंड सांगितली होती ना कसं काय झालं. बट भावा तू ज्यांनी कमेंट केली तू बघत असशील तर प्लीज मला ते प्रूफ बघायचे. तू डायरेक्ट पोस्ट करून दे, ते मला बघू दे प्रूफ. कारण काय विषय. जाऊ दे नेहा वहिनी, चला निघूयात आता आम्ही. नेक्स्ट डे डायरेक्ट, काल नाही घेता आला कारण काल खूप दमलो होतो, माझी इच्छाच होत नव्हती. सो आज घेतोय. आज आपलं ओपनिंग पण आहे नाशिकचं आणि प्लस जरा आता ऑफर पण खूप जबरदस्त चालू आहे. तुम्ही मे बी आज नसेल आलात तर तुम्ही उद्या या आणि या ऑफरचा लाभ घ्या. सो ठीक आहे, चला ब्लॉग बघत राहा. आता आम्ही चाललोय खायला. किती वाजलेले आहेत? 4:30 वाजलेले आहेत गाईज. आमचं जेवण म्हणजे सँडविच असं झालेलं आहे. आणि रोहित तिकडे कुठल्या तरी मुलीशी बोलतोय. आता लग्न आहे करून. तर आजच्या ब्लॉगमध्ये विषय काय माहिती का भारीवाला, की एकाने कमेंट केली होती की आदित्य आणि नेहाचं लव्ह मॅरेज आहे आणि ह्याचे माझ्याकडे प्रूफ आहेत. लव्ह मॅरेज आहे, भाऊ मिळाले तर दे. खरंच दे. मी पण तेच बोललो, खरंच दे भावा, तू बघत असशील ब्लॉग प्लीज दे. काय करा नेहा, आणि तू आज रेडी हो नेहा, तुला आज भाषण करायचंय. काय बोललो? हा, आणि 2 मिनिटाच्या वर करायचंय. पण आज भाषण करायचं हे फिक्स आहे. नाही मी करणार आहे. ओपनिंग नंतर सगळ्यांसमोर भाषण. प्रोसेस चालू आहे डोक्यात. हा. बघू आज नेहा काय भाषण करते. लेट्स सी.